ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर जावास्क्रिप्टमध्ये 3 प्रकारचे ऑपरेटर्स असतात. पहिला आहे अरिथमेटिक ऑपरेटर्स, दुसरा आहे लॉजिकल ऑपरेटर्स आणि तिसरा आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. तर आज आपण बघणार आहोत अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर इथे मी तुम्हाला लिस्ट लिहून दिलेली आहे. इथे मी टाइप करून ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. हे जे 8 प्रकारचे ऑपरेटर्स असतात, जे जावास्क्रिप्टमध्ये अरिथमेटिक ऑपरेटर्स म्हणून यूज होतात. तर पहिलं ऑपरेटर आहे ॲडिशन ऑपरेटर. तुम्ही ते पाहूच शकता. मी पहिले व्हेरिएबल डिक्लेअर केलेली, त्याची व्हॅल्यू सेट केलेली आहे, असाइन केलेली आहे 11. दुसऱ्याला 4 आणि तिसरा जो व्हेरिएबल आहे झेड, त्याला मी व्हॅल्यू असाइन केलेली आहे एक्स प्लस वाय. आणि हे जे बटन आहे याला मी इनर एचटीएमएल दिलेलं आहे झेड, म्हणजे ही जी व्हॅल्यू येणार आहे इथे. तर तुम्ही इथे बघू शकता 11 + 4 = 15. हे इथे डिक्लेअर झाले, इथे तुम्हाला आउटपुटमध्ये दिसते बटनात. त्याच्यानंतर दुसरा आहे ऑपरेटर सबस्ट्रॅक्शन. तर एक्स मायनस वाय जर केलं तर इथे तुम्ही बघू शकता 7 व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. तिसरा आहे बघा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर मल्टिप्लिकेशन मध्ये 11 × 4 म्हणजे 44 इथे तुम्हाला दिसेल. चौथा आहे एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे घातांक. तर 11चा घातांक 4. ठीक आहे, तर 11चा घातांक 4 किती आहे, तर ती इथे व्हॅल्यू इथे प्रिंट होणार आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल मी 5चा समजा घातांक 5 घेतला, तर जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे दिसणार आहे. 5चा घातांक जर 2 घेतला मी, ठीक आहे, तर 5 5 25 इथे तुम्हाला व्हॅल्यू इथे दिसतील. तर हे घातांक काढण्यासाठी इथे यूज होतं. त्यालाच घातांकालाच एक्सपोनेन्शियल असं म्हणतात. एक्सपोनेन्शियल. तर चौथा आहे बघा, पाचवा आहे डिव्हिजन. तर डिव्हिजन सुद्धा सेम आहे. जसं आपण इथे डिवाइड केल्यानंतर इथे 2.5 ही व्हॅल्यू इथे आलेली तुम्ही पाहू शकता. 5/2 म्हणजे 2.5. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड्युलस आहे. 5 मॉड्युलस 2 जर घेतलं आपण, तर जे रिमाइंडर आहे किंवा मॉड्युलसलाच म्हणतात रिमाइंडर, तर 5ला 2 भागितल्यानंतर किती उरतात. ठीक आहे, तर बे दोन्ही 4. ठीक आहे, 5ला 2 जर भागितलं तर बे दोन्ही 4 आणि 4 अधिक 1, 4 + 1 म्हणजे 4 + 1 म्हणजे इथे 5. तर एक जो आहे ती एक जी आहे ती बाकी राहते. ठीक आहे, तर इथे मॉड्युलस किंवा रिमाइंडर म्हणजे भागाकार केल्यानंतर जे काही बाकी राहते ती बाकी आपण इथे काढू शकतो. ठीक आहे. तर इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे. तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, पोस्ट इन्क्रिमेंट आणि प्री इन्क्रिमेंट. तर प्री इन्क्रिमेंटचं आपण बघूया. तर इथे मी काय करतो, प्लस प्लस एक्स करतो. ठीक आहे, आता वायची व्हॅल्यू जी आहे मी प्लस प्लस एक्स करतोय. एक्सची व्हॅल्यू काय 5 आहे. ठीक आहे, तर इथे मी काय करतो, झेडच्या ऐवजी इथे मी वाय प्रिंट करतो. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता हे जे आहे प्री इन्क्रिमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे या एक्सची व्हॅल्यू इन्क्रिमेंट, म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती वायला असाइन होण्याच्या आधी इन्क्रिमेंट होते. ठीक आहे, त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 1 ने वाढलेली आहे. याला म्हणतात प्री इन्क्रिमेंट. ठीक आहे, तर पोस्ट इन्क्रिमेंटचं एक्झाम्पल पाहूया. पोस्ट इन्क्रिमेंटमध्ये तुम्ही बघू शकता जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे असाइन झाल्यानंतर वाढते. ठीक आहे, असाइन झाल्यानंतर म्हणजे आता ही जी व्हॅल्यू एक्सची जी व्हॅल्यू आहे वायला असाइन झाल्यानंतर, म्हणजे असाइन होऊन प्रिंट झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू वाढते. ठीक आहे, तर याला म्हणतात प्री इन्क्रिमेंट आणि पोस्ट इन्क्रिमेंट. तर सेम तसंच आहे डिक्रिमेंटमध्ये सुद्धा, प्री डिक्रिमेंट आणि पोस्ट डिक्रिमेंट. तर इथे मी मायनस मायनस एक्स केलं तर इथे व्हॅल्यू होणार, डिक्रिमेंट झाल्यानंतर व्हॅल्यू त्याला असाइन होणार व्हायला, ती झाली 4. ठीक आहे, आणि इथं पोस्ट डिक्रिमेंट म्हणजे असाइन झाल्यानंतरची जी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जर मी इथे वाय प्रिंट केले, आता सध्या वाय प्रिंट आहे, तर तुम्ही बघू शकता असाइनमेंट झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू जी आहे ती डिक्रिमेंट होती एक्स मायनस मायनस. म्हणजे आता सध्याला आपल्याला 5च दिसते, पण ही जी 5 आहे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू असाइन झाल्यानंतर आपल्याला तिथे, म्हणजे असाइन झाल्यानंतर तिथे डिक्रीज होते. ठीक आहे, तर हे 2 प्रकार आहेत मित्रांनो, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंटमध्ये. तर याचा जो आहे मोस्टली वापर जो याचा होतो तो आपण पाहू शकतो लूप्समध्ये होतो. ठीक आहे, आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये लूप्स सुद्धा बघणार आहोत. तर लूप जावास्क्रिप्ट खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट काइंड ऑफ लूप्स जावास्क्रिप्ट प्रोव्हाइड करतं आपल्याला. तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये लूप्स सुद्धा बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे 8 ऑपरेटर्स आहेत. याच्याबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील, म्हणजे काही जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता या व्हिडिओला. आणि मित्रांनो, जर तुम्हाला काही थोडीफार व्हॅल्यू याच्यातून मिळत असेल, मी जे तुम्हाला सांगतोय, जे शिकवतोय ते त्या पद्धतीने तुम्हाला जर कळत असेल, ठीक आहे, तुम्हाला जर काही याच्यातून नॉलेज मिळत असेल, तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.